काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करावा यासाठी पंढरपुरात आता कॉरिडॉर करण्याचं प्रस्तावित आहे आणि याच कॉरिडॉरचा तपशील नुकताच समोर आलाय। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूरच्या कॉरिडॉरकडे पाहिलं जातंय। मंदिराभोवती असलेल्या 20 एकर परिसराचा विकास होणार आहे, मात्र या कॉरिडॉरमुळे 300हून अधिक घरं बाधित होण्याची शक्यता आहे। 20 एकर परिसरात विकास होत असताना घरांची पडझड होऊ नये, व्यापाऱ्यांचं विस्थापन होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांचा कॉरिडॉरला विरोध आहे। सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की वारकरी संप्रदायाला विश्वासात घेतल्याशिवाय या ठिकाणची वीटसुद्धा हलवली जाणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे। त्यांच्या शब्दावरती आमचा विश्वास आहे आणि निश्चित पंढरपूर तीर्थक्षेत्राचा एक चांगला विकास आराखडा मांडला गेला पाहिजे। आम्ही सर्वजण त्याला सहकार्य करायला तयार आहोत। मात्र हा विकास आराखडा करत असताना कुणाच्या तरी घरादारावरती नांगर फिरवून हा आराखडा राबवला जाऊ नये, एवढी एक फक्त रास्त अपेक्षा आहे। विकासाला कुणाचाही विरोध या ठिकाणी असण्याचं कारण नाही, फक्त या विकासाच्या नावाखाली कोणत्याही पद्धतीचा विनाश होऊ नये एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे। अधिकारी लेवलला चर्चा चालू आहे, नेते मंडळी इथं येतात, ते स्टेटमेंट देतात की आम्ही कॉरिडॉर करणार आहे, पण तू कशा पद्धतीनं करणार आहे? आणि कॉरिडॉरचा अर्थ केवळ आमची घरदारं पाडणं आहे का बाकीचा पूर्ण विकास करणं, हा एक अनुत्तरित प्रश्न आमच्या पुढे आहे मोठा। त्याला अनेक वेळा आम्ही विरोध केलेला आहे। जर विकासाच्या नावाखाली जर तुम्ही फक्त घरदारं पाडत असाल त्याला पूर्ण आमचा विरोध आहे। तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, प्रसाद म्हणून लाडू आवर्जून घेतात। 2024 या वर्षात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या लाडू प्रसादातून 5,80,42,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 5,80,42,900 रुपये बुंदी लाडू प्रसाद विक्रीमधून प्राप्त झाले आहेत। बुंदी प्रसाद लाडू हा मंदिर समिती स्वतः तयार करत असून तो संपूर्ण हायजेनिकरित्या तयार करण्यात येतो। तसेच सदरचा लाडू तयार झाल्यानंतर प्रत्येक लाडू उत्पादनामधून काही लाडू प्रयोगशाळेसाठी पाठवले जातात। तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। मध्यरात्री मातेच्या मूर्तीची सिंहासनावरती प्रतिष्ठापना करण्यात आली आणि यावेळी गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली। शाकंभरी नवरात्रापूर्वी देवीला मोहनिद्रा भूमिपुजाऱ्यांकडून देण्यात आलेली होती। आज प्रातः सकाळी देवीला पुनश्च सिंहासनावरती भूमिपुजाऱ्यांनी विराजमान केले। आज दिनांक 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत ही शाकंभरी नवरात्र महोत्सव पार पाडला जाणार आहे। देवीला नुकतंच शाकंभरीपूर्वी सिंहासनावरती आत्ताच विराजमान करून या शाकंभरी नवरात्राला सुरुवात झालेली आहे।